सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. सकाळची शांत वेळ. घरातील चुलीवर स्वयंपाक सुरू होता. मुलगा गाढ झोपेत होता आणि अचानक दरवाजातून एक बिबट्या घरात शिरला. अवघ्या काही फुटांच्या अंतरावर समोर मृत्यू उभा ठाकलेला पाहून कुणाच्याही पायाखालची जमीन सरकली असती. मात्र 65 वर्षीय गंगूबाई गायकवाड यांनी विलक्षण धाडस, प्रसंगावधान आणि आईच्या ममतेची ताकद दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलाला वाचवलं. त्यांच्या धैर्यामुळेच बिबट्या घरातच कैद झाला आणि मोठा अनर्थ टळला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खरशिंदे या ठिकाणी गुरुवारी घडली आहे. तर गंगूबाई यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. खरशिंदे गावातील हरिभाऊ शिवराम गायकवाड यांच्या घरात सकाळी 6च्या सुमारास अचानक बिबट्यानं प्रवेश केला. त्यावेळी हरिभाऊ यांच्या आई गंगूबाई गायकवाड या घराच्या दरवाजाजवळ असलेल्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. सकाळच्या शांत वातावरणात अचानक समोरून दबक्या पावलानं आलेला बिबट्या थेट घरात घुसला. अवघ्या काही फुटांच्या अंतरावर उभा असलेला बिबट्या पाहून क्षणभर अंगावर काटा आणणारा प्रसंग निर्माण झाला. त्याचवेळी हरिभाऊ गायकवाड हे दरवाजालगत झोपलेले होते. एका बाजूला बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला झोपेत असलेला मुलगा. मग आईचं काळीज धैर्यानं उभं राहिलं. गंगूबाईंनी क्षणाचाही विलंब न लावता मोठ्यानं आरडाओरडा केला आणि हरिभाऊ यांना जागं केलं. त्यांनी मुलाला अक्षरशः बिछाण्यासकट बाहेर ओढलं आणि स्वतःही प्रसंगावधान राखत घराबाहेर येऊन दरवाजाला बाहेरून कडी लावली. आईच्या या अद्वितीय धाडसामुळं बिबट्या घरात कैद झाला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. घटनेची माहिती समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे, वनमंडल अधिकारी सुजित बोकडे, वनरक्षक रामेश्वर मडपे, रेस्क्यू टीम प्रमुख संतोष पारधी, वनरक्षक गजानन पवार, सुभाष धानापुणे साळवे, तसेच कर्मचारी पोपट गागरे, नजीर शेख, उत्तम भुसारी, गोविंद भुसारी, संजय गागरे आणि रामदास वरपे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या घरात लपून बसल्यामुळे वनविभागाच्या पथकाला मोठी कसरत करावी लागली. काही काळ थरारक वातावरण निर्माण झालं. अखेर रेस्क्यू टीमनं अत्यंत सावधगिरीनं आणि कौशल्यानं बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळवलं. त्यासाठी वनविभागाला सरपंच यांच्यासह ग्रामस्थांचं मोठं सहकार्य मिळालं. दरम्यान या घटनेनंतर खरशिंदे गावात एकच खळबळ उडाली होती. मात्र बिबट्या पकडला गेल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना. रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.